5 किंगडम सिस्टीममध्ये आपण आता बघतोय पहिला किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा आधी बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेऊ. ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. बॉडी इज मेड अप ऑफ सिंगल सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. दुसरं कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल आपल्याला? सेल इज प्रोकॅरियोटिक. सिंगल सेल आहे बॉडी म्हणजे, पण सेल पण प्रोकॅरियोटिक. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस इज प्रिमिटिव्ह. मग प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय? तर ज्याच्यात न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. न्यूक्लियस इज विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, त्याच्यात न्यूक्लिओलस पण नाही. मग आहे काय? तर या सिंगल सेलमध्ये सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA इज प्रेझेंट. अशी सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA असेल असं न्यूक्लियस, त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस. न्यूक्लियस इज प्रिमिटिव्ह, नॉट वेल डेव्हलप्ड. ओनली सिंगल सर्क्युलर कॉईल ऑफ DNA इज प्रेझेंट. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. याच्यातच प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सगळं डिस्क्रिप्शन आलं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स कोणते कोणते असतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया, लायसोसोम्स, हे ऑर्गॅनेल्स अब्सेंट असतील. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. ह्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक मी आधी सांगून राहिली. युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये आपण हे सगळं टाकलं. प्रोकॅरियोटिकचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की सेल वॉल जर असेल तर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन्स. पेप्टिडोग्लायकन्स अँड डेरिव्हेटिव्ज ऑफ म्युरॅमिक ॲसिड. अशा प्रकारची सेल वॉल आपल्याला आढळून येत असते. याच्यातच DNA तर आहेत जे क्रोमोझोमल मटेरियल म्हणून, आणि एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल इज ऑल्सो प्रेझेंट. स्पेशली बॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल, ज्याला आपण प्लास्टिड्स, ज्याला आपण प्लाझ्मिड्स म्हणून अभ्यासतोय, हे प्लाझ्मिड्स प्रेझेंट असतात. बॅक्टेरियल सेलमध्ये प्लाझ्मिड्स आपल्याला दिसून येत असतात. सेल वॉल पेप्टिडोग्लायकन्सपासून तयार झालेली आहे. इट इज द पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. पेप्टिडोग्लायकन इज द पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड्स. रिप्रोडक्शन असेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स आहेत. सिंपल सेल डिव्हिजन होतं, सेल मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं. इथं मायटॉटिक पण नाही होते, सिंपल सेल डिव्हिजन फक्त आपल्याला दिसून येतं. कॉन्जुगेशन, काही बॅक्टेरियामध्ये कॉन्जुगेशन हा प्रकार आपल्याला दिसून येतो. स्पेशली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज अब्सेंट, बट कॉन्जुगेशन इन सम बॅक्टेरिया रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय कॉन्जुगेशन ऑल्सो. मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. काही ऑटोट्रॉपिक आहेत तर काही हेट्रोट्रॉपिक आहेत. एक्झाम्पल आपण बॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया हे सांगू शकतोय. आता याच्यात आणखी काही डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेऊ. ह्या ज्या बॅक्टेरिया स्पेशली आहेत, ह्या ऑल एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला, सगळ्या प्रकारच्या वातावरणात आढळून येत असतात आणि म्हणून त्यांना म्हणतात ऑमनी प्रेझेंट. सगळ्या ठिकाणी ते आढळत आहेत. हवेत आहेत, पाण्यात आहेत. दे कॅन सर्वाईव्ह, दे कॅन फाउंड इन ऑल एन्व्हायरमेंटल, ऑल टाईप ऑफ एन्व्हायरमेंट, आणि म्हणून त्यांना ऑमनी प्रेझेंट असं म्हणतात. दे आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बीइंग्स, म्हणून त्यांना ऑमनी प्रेझेंट असं म्हटलं जात असतं. याच्यात स्पेशली बॅक्टेरिया येतात आणि बॅक्टेरिया वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला दिसतात. त्या पण यू बॅक्टेरिया टॉपिकमध्ये तुम्हाला मी तो शेप सांगणार आहे. आता हे झालं बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा इज फर्दर क्लासिफाईड, कारण विविध प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि याच्यावरून मग किंगडम मोनेराचे आणखी ग्रुप्स तयार केले, फर्दर क्लासिफाईड. किंगडम मोनेराचा पहिला ग्रुप जो आहे त्याला म्हणतात आर्कीबॅक्टेरिया. द फर्स्ट ग्रुप. अगदी सुरुवातीला, जेव्हा सुरुवातीला पृथ्वी तयार झाली, पृथ्वीवरती हळूहळू टेम्परेचर कमी व्हायला लागलं आणि फर्स्ट ऑर्गॅनिझम्स केम ऑन द अर्थ. पहिल्यांदा डेव्हलप झालेले ऑर्गॅनिझम्स, पृथ्वीवर पहिल्यांदा आलेले सजीव कोणते असतील तर आर्कीबॅक्टेरिया. या आर्कीबॅक्टेरिया ज्या आहेत, दॅट आर्कीबॅक्टेरिया आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया. इतर बॅक्टेरियापेक्षा या बॅक्टेरिया थोड्याशा वेगळ्या आहेत.
कशा डिफरन्शिएट झालेल्या आहेत, तर या बॅक्टेरिया मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. एक्स्ट्रीम म्हणजे काय, ते टोकाचं वातावरण, टोकाचं म्हणजे एकदम लो टेम्परेचर किंवा एकदम हाय टेम्परेचर, अशा ठिकाणी या बॅक्टेरिया राहत आहेत. आणि अशा ठिकाणी या सर्वाईव्ह होऊ शकतात. दिस बॅक्टेरिया कॅन सर्वाईव्ह इन द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स. म्हणून या बॅक्टेरियांना, कोणाला, आर्कीबॅक्टेरियाला स्पेशली एक्स्ट्रीमोफाइल्स असं म्हटलं जात असतं. एक्स्ट्रीम कंडिशनला जिवंत राहू शकणाऱ्या एक्स्ट्रीमोफाइल्स असं म्हणतात. या एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये काही बॅक्टेरिया पण अशा आहेत आणखी, दे कॅन विथस्टँड इन हाय सलाईन कंडिशन. पूर्ण सॉल्टी वॉटर असेल, पूर्ण क्षार असेल त्या पाण्यामध्ये, अशा ठिकाणी पण या बॅक्टेरिया राहू शकतात. हाय सलाईन कंडिशन, त्यांना म्हणतात हॅलोफाइल्स. सॅलिनिटी वॉटरमध्ये खूप असेल अशा ठिकाणी ते जिवंत राहत आहेत, हॅलोफाइल्स असं त्यांना म्हणतात. काही बॅक्टेरिया ज्या आहेत, या आर्कीबॅक्टेरियाज, दे कॅन सर्वाईव्ह इन द एक्स्ट्रीम टेम्परेचर. बघा 100 डिग्रीला वॉटरचं बॉइलिंग सुरू होतं आहे, पण 100 डिग्री नंतर त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला वॉटर काय आहेत, व्हेपरायझेशन प्रेझेंट्स. 80 टेम्परेचर, 90 टेम्परेचर, 70-80 टेम्परेचर, आपण जिवंत राहू शकतो का, नाही. उन्हाळ्यात साधारण 40-45 टेम्परेचरला, 40 टेम्परेचर तरी आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणं कठीण होत असतं. मग अशा वेळेला अप टू ॲट द थर्मल टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला पाण्याची वाफ होते, अशा टेम्परेचरला या बॅक्टेरिया स्वतःला जिवंत ठेवू शकतात. आणि म्हणून या बॅक्टेरियाला म्हणतात थर्मोफाइल्स. बघा, आर्कीबॅक्टेरियामध्ये एक्स्ट्रीमोफाइल्स कॅन सर्वाईव्ह इन द एक्स्ट्रीम कंडिशन्स, हॅलोफाइल्स सर्वाईव्ह इन द हाय सॅलिनिटी, आणि थर्मोफाइल्स सर्वाईव्ह ॲट द थर्मल टेम्परेचर. म्हणून हे एक्स्ट्रीमोफाइल्स झालं. काही मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया आहेत, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आर्कीबॅक्टेरियाचं आहे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. दे फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट्स, काउज अँड बफेलोज. यांच्या गट रिजनमध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीम यांच्या गट रिजनमध्ये आढळणाऱ्या मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया अनएरियोबिक कंडिशनला त्या राहत आहेत. या दिस बॅक्टेरिया अकर्स इन व्हरायटी ऑफ प्लेसेस, वेगवेगळ्या ठिकाणी पण राहत आहेत. व्होल्कॅनिक क्रॅटर्स टू सॉल्टी लेक्स अँड हॉट स्प्रिंग्स, जिथं सल्फर हाय प्रमाणामध्ये अशा ठिकाणी, गरम पाण्याचे झरे आपण म्हणतोय, त्या ठिकाणी सुद्धा या बॅक्टेरिया आपल्याला आढळून येत असतात. हा झाला पहिला ग्रुप, आर्कीबॅक्टेरिया. दुसरा ग्रुप आहे ट्रू बॅक्टेरियाचा, ज्याला म्हणतात यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया किंवा ट्रू बॅक्टेरिया. या बॅक्टेरिया अकर्स इन व्हरायटी ऑफ शेप्स. ज्या बॅक्टेरिया राऊंड शेप असतील त्यांना म्हणायचं कोकस. कोकाय म्हणजे राऊंड, स्पेरिकल, राऊंड शेप्ड बॅक्टेरिया. मग ते सिंगल असतील किंवा अशा चेन असेल, चेनमध्ये असेल, 2 असतील तर डिप्लोकोकस, अनेक असतील तर स्ट्रेप्टोकोकाय बॅक्टेरिया, द्राक्षाच्या घडासारखे असतील तर स्टेफायलोकोकाय बॅक्टेरिया असं त्यांना म्हटलं जात असतं. राऊंडेड बॅक्टेरिया, कोकस बॅक्टेरिया. दुसरा प्रकार आहे रॉड शेप्ड बॅक्टेरिया, ज्यांना बेसिलस बॅक्टेरिया, बेसिलाय असं आपण म्हणणार. कोकस सिंग्युलर, कोकाय प्लुरल असेल. बेसिलस बॅक्टेरिया, रॉड शेप्ड बॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया कॉमा शेप्ड असतात. कॉमा शेप्ड बॅक्टेरियाला म्हणतात वायब्रिओज, या कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. आणि सम बॅक्टेरिया आर स्पायरल, स्पायरली कॉईल, त्यांना स्पायरिलाय असं पण म्हटलं जात असतं. मग या झाल्या यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया ज्या आहेत, या बॅक्टेरियाची सेलवॉल पेप्टिडोग्लायकन्सपासून तयार झालेली आहे. आर्कीबॅक्टेरियल सेलवॉल इज डिफरंट फ्रॉम द बॅक्टेरियल सेलवॉल. पेप्टिडोग्लायकन्सपासून आर्कीबॅक्टेरिया नाही, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स प्लस प्रोटीन्स, लिपिड्स अशा प्रकारची यांची, कारण एक्स्ट्रीम कंडिशनला त्यांना जिवंत राहायचं होतं, म्हणून त्यांच्या सेलवॉल यांच्या सेलवॉलमध्ये डिफरन्स म्हणून हा ग्रुप वेगळा केलेला आहे. मग पेप्टिडोग्लायकन्स पासनं सेलवॉल तयार झालेली आहे. या बॅक्टेरिया ज्या आहेत यू बॅक्टेरिया, याच्यात समार ऑटोट्रॉपिक, समार हेट्रोट्रॉपिक. ज्या ऑटोट्रॉपिक आहेत, ऑटोट्रॉपिकमध्ये बॅक्टेरियामध्ये 2 प्रकार आहेत. काही ऑटोट्रॉपिक ज्या आहेत त्या फोटोसिंथेटिक असतात. मग ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेटिक बॅक्टेरियाचं बेस्ट एक्झाम्पल आहे क्लोरोबियम. क्लोरोबियम, त्याला ग्रीन सल्फर बॅक्टेरिया असं आपण म्हणतो. आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे क्रोमॅटियम. या झाल्या ऑटोट्रॉपिक फोटोसिंथेटिक यू बॅक्टेरिया. काही केमोसिंथेटिक आहेत. केमोसिंथेटिक म्हणजे काय, केमिकल रिॲक्शनमधून त्यांना एनर्जी मिळेल, त्या एनर्जीच्या मदतीने ते बॅक्टेरिया स्वतःचं
फूड मटेरियल तयार करून घेतात, त्यांना म्हणायचं केमोसिंथेटिक. या केमोसिंथेटिकमध्ये सल्फर बॅक्टेरिया, आयर्न बॅक्टेरिया, या केमोसिंथेटिक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आपण सांगू शकत असतो. याच्यात ऑटोट्रॉपिक बॅक्टेरियाचा एक मोठा ग्रुप आहे आणखी यू बॅक्टेरियामध्ये. त्या ग्रुपला म्हणतात सियानो बॅक्टेरिया. ऑटोट्रॉपिक बॅक्टेरियाचा एक मोठा ग्रुप आहे ज्याला आपण नाव देतोय सियानो बॅक्टेरिया. सियानो बॅक्टेरिया. या सियानो बॅक्टेरिया पाण्यात आढळतात, स्पेशली स्टॅग्नंट वॉटर, साचलेल्या पाण्यामध्ये या बॅक्टेरियाची ग्रोथ होत असते. दे आर मोस्टली मल्टीसेल्युलार फिलामेंटस. किंगडम बोनेरा इज युनिसेल्युलार. इथं काय आहेत, सिंगल सेल कॉमन वॉलमध्ये आहेत म्हणून त्याला मल्टीसेल्युलर आपण म्हणतोय. मल्टीसेल्युलार फिलामेंटस अशा या बॅक्टेरिया फ्रेश वॉटरमध्ये स्पेशली आपल्याला आढळून येत असतात. म्युसिलॅजिनस शीथ इज प्रेझेंट. जेनेटिक मटेरियल याच्यात सुद्धा कसं असेल, प्रिमिटिव्ह प्रोकॅरियोटिक DNA इज प्रेझेंट. क्लोरोफिल पिगमेंट्स आर प्रेझेंट. यांच्यात क्लोरोफिल पिगमेंट्स, क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल, हे क्लोरोफिल पिगमेंट्स या बॅक्टेरियामध्ये आपल्याला दिसून येत असतात. याच्यात या ज्या बॅक्टेरिया आहेत, या बॅक्टेरियामध्ये, या सियानो बॅक्टेरियामध्ये मल्टीसेल्युलार फिलामेंटस या अशा सिंगल सेल्स, या अशा सेल्स आहेत. सेल वॉल इज प्रेझेंट, त्यांना सेल वॉल पण असते. या अशी सिंगल अशी त्यांची सेल असेल. या सेलला कॉमन कव्हरिंग, कॉमन शीथ, या अशा पद्धतीचं कॉमन शीथ पण त्यांना दिसून येत असतं. या मल्टीसेल्युलरमध्ये मध्येच एखादी सेल अशी असते की जिच्यात क्लोरोफिल इज ॲब्सेंट. मध्येच एखादी अशी सेल आहे जिच्यात क्लोरोफिल इज ॲब्सेंट, क्लोरोप्लास्ट इज ॲब्सेंट. आणि अशी जी क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असलेली जी सेल असेल, या सेलला म्हणायचं हेट्रोसिस्ट. हिला म्हणतात हेटरोसिस्ट. तुम्हाला नीटला CETला हे विचारलं जातं, हेट्रोसिस्ट काय असते. हेट्रोसिस्ट इज द साईट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. स्पेशली नायट्रोजन फिक्सिंग करणाऱ्या या सियानो बॅक्टेरिया असतात. मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग आहेत. तर नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी यांच्यामध्ये हेट्रोसिस्ट नावाचे सेल्स प्रेझेंट असतात. नॉस्टॉक, ॲनाबिना, अलोसायरा, क्रुकोकस, ग्लिओकॅप्सा हे एक्झाम्पल झाले सियानो बॅक्टेरियाचे. याच्यात काही बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया ग्रुप आपण अभ्यासतोय. या यू बॅक्टेरिया या ग्रुपमध्ये ऑटोट्रॉपिकमध्ये आपण फोटोसिंथेटिक बघितल्या. फोटोसिंथेटिकमध्ये सियानो बॅक्टेरिया पण आपण ग्रुप बघितला. आणखी हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आर ऑल्सो प्रेझेंट. कोणाच? यू बॅक्टेरियामध्ये हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आर प्रेझेंट. मग यू बॅक्टेरियामधल्या ज्या हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत, यू बॅक्टेरियामधल्या या हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरियामध्ये परत प्रकार आहेत. काही फ्री लिव्हिंग हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत, तर काही हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया पॅरासायटिक सुद्धा आहेत. काही हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया या एंडोपॅरासायटिक, एक्झोपॅरासायटिक अशा पण येत आहेत. डिसीज कॉझिंग आहेत, पॅथोजेनिक आहेत. मग पॅथोजेनिक बॅक्टेरियामध्ये आपल्याला आजार निर्माण करणाऱ्या टायफॉइड कॉझिंग बॅक्टेरिया, हा आजार टायफॉइड आपल्याला होतो, कॉलरा नावाचा आपल्याला आजार होतो, ट्युबरक्युलोसिस, TB होतो. हे बॅक्टेरियल डिसीजेस आहे, बॅक्टेरियामुळे होणारे हे आजार आहेत. काही हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया जे आहेत या फर्मेंटेशन करतायत. दे कॅन बी अनएरिओबिक, नायट्रोजन फिक्सिंग करणाऱ्या अझोटोबॅक्टर, कर्डलिंग ऑफ द मिल्क, मिल्क गेट कन्वर्टेड इंटू कर्ड, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करणाऱ्या, ज्यांना आपण लॅक्टोबेसिलाई म्हणून तुम्ही अभ्यास, तुम्हाला नाव माहिती, लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन या बॅक्टेरिया करतायत. कर्डलिंग ऑफ द मिल्क करणाऱ्या. काही बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन करतायत, ज्या अझोटोबॅक्टर. काही बॅक्टेरिया अँटीबायोटिक प्रोडक्शन करतायत. अँटीबायोटिक प्रोडक्शन करणाऱ्या बॅक्टेरियाला म्हणायचं, त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रेप्टोमायसीज. अँटीबायोटिक तयार करणार स्ट्रेप्टोमायसीज नावाच्या बॅक्टेरिया अँटीबायोटिक्स तयार करतायत. अँटीबायोटिक्स आपल्याला काही जर बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स डॉक्टर आपल्याला लिहून देतात आणि त्या अँटीबायोटिक्ससाठी अँटीबायोटिक्स तयार करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. काही बॅक्टेरिया कंपोस्टिंग अँड डिग्रेडेशन ऑफ द ऑइल हे पण करतायत. म्हणजेच काय आलं, यू बॅक्टेरियामध्ये ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक असे वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. आणि शेवटचा ग्रुप आहे याच्यातलाच, तो म्हणजे मायकोप्लाझ्मा, स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म्स. मायको हा शब्द आला कुठे, मायसिटीज, मायको म्हणजे फंगाय, लक्षात ठेवायचं. फंगाय लाईक बॅक्टेरिया
या बॅक्टेरिया आहेत, कारण प्रोकॅरियोटिक सेल आहेत, फंगायपासून वेगळे आहे, पण पुढे जाऊन यांच्यापासून फंगाय तयार झालेले आहेत. म्हणजे फंगायला एक बॅक्टेरिया आर प्रेझेंट, दे डू नॉट हॅव सेल वॉल, त्यांना सेल वॉल नाही, आणि मोस्टली दे आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय, तर आजार निर्माण करणाऱ्या अशा असतील. आणि रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक्स, अँटीबायोटिकला रेजिस्टन्स अशा प्रकारचे मोस्टली मायकोप्लाझ्मा असतात, आणि सेल वॉल इज ॲब्सेंट. हे झालं आपलं किंगडम मोनेराचं पूर्ण ग्रुपिंग, पूर्ण क्लासिफिकेशन. किंगडम मोनेराचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक मी सांगितले आणि किंगडम मोनेराचे ग्रुप सांगितले. आर्कीबॅक्टेरिया, यूबॅक्टेरिया. यूबॅक्टेरियामध्ये परत ट्रू बॅक्टेरिया, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकमध्ये युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक, मल्टीसेल्युलर फिलामेंटस ऑटोट्रॉपिक, सियानोबॅक्टेरिया, आणि हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आपण डिकम्पोजिशन करणाऱ्या अशा बॅक्टेरिया बघितल्या. मायकोप्लाझ्मा हा एक ग्रुप. हा संपला आपला किंगडम मोनेरा.